नमस्कार विद्यार्थी मित्र, आपण मागील तासामध्ये हवा व हवामान या दोन वेगळ्या अशा शब्दांचा या ठिकाणी विचार करत होतो। या दोन संकल्पनांचा या ठिकाणी आपण विचार करत होतो आणि त्यामध्ये हवा म्हणजे वेदर आणि हवामान म्हणजे क्लायमेट या दोन शब्दांचा अभ्यास, दोन शब्दातील या दोन व्याख्यांचा विचार आपण या ठिकाणी करणार आहोत। मित्रहो, त्यापैकी मागील तासामध्ये आपण हवा म्हणजे काय किंवा हवा कशाला म्हणतात याची संपूर्ण माहिती आपण मागील तासामध्ये या ठिकाणी अभ्यासलेली आहे। मित्रहो, अशी असणारी ही हवा म्हणजे काय की एखाद्या ठिकाणची एखाद्या वेळची अल्पकाळासाठी असणारी वातावरणाची स्थिती म्हणजे हवा होय। म्हणजे ही हवा कशी असते, अल्पकाळासाठी असते। हवेमध्ये सतत बदल होत असतात आणि सगळ्याच ठिकाणी सारख्या प्रमाणात हवा असत नाही। त्या वेळेला आपल्याला असं दिसतं की ठिकाणानुसार सुद्धा हवा जी व्यक्त केली जाते किंवा ही हवा व्यक्त करत असताना एखाद्या मर्यादित ठिकाणाचाच विचार केला जातो। संपूर्ण भागाचा तो हवेचा अंदाज नसतो किंवा हवेचा अंदाज त्या ठिकाणी व्यक्त केला जात नाही। तो एखाद्या मर्यादित क्षेत्रापुरताच भाग असलेला आपल्याला दिसून येते। मग अशा पद्धतीने असणारी ही हवा, या हवेचा अभ्यास मित्रो वातावरण विज्ञान नावाच्या शास्त्रामध्ये केला जातो। कारण त्या ठिकाणी या शास्त्रामध्ये दैनंदिन वातावरणाच्या स्थितीचाच म्हणजे दैनंदिन हवेचाच अभ्यास प्रामुख्याने केला जातो। मग त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या वेधशाळा असतात, प्रयोगशाळा असतात, वेधशाळा किंवा प्रयोगशाळा असतात की त्या प्रयोगशाळेमध्ये वेधशाळेमध्ये त्या प्रदेशातील त्या ठिकाणावरील असणारे हवेची स्थिती किंवा वातावरणाची स्थिती ही अभ्यासली जातात। एखाद्या प्रदेशाची असेल, एखाद्या ठिकाणाची असेल की हवेची स्थिती कशी आहे हे अभ्यासण्याचे काम ही वेधशाळा किंवा त्या ठिकाणी असणारी प्रयोगशाळा ही वातावरण विज्ञानाच्या संदर्भात असणारी प्रयोगशाळा ही त्या ठिकाणी त्या प्रदेशातील असणारी वातावरणाची स्थिती ही नियमित अभ्यासत असते। म्हणजे दैनंदिन हवेचा अभ्यास हा नियमित त्या ठिकाणी होत असतो। मग दैनंदिन हवेचा अभ्यास करत असताना हे वातावरण विज्ञान किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या जे काही वेधशाळा आहेत, ह्या वेधशाळा कशाचा अभ्यास करतात तर तासाला ते त्या ठिकाणी तापमान असेल हवेचं, हवेमध्ये असणारी आर्द्रता असतील, हवेमध्ये वाहणारे वारे असतील, हवेमध्ये होणारी वृष्टी असेल, या सगळ्यांचा अभ्यास अगदी तासाला मिनिटाला करण्याचे काम या वेधशाळेमार्फत केलं जातं। आणि मग एका विशिष्ट तासाला एखाद्या विशिष्ट वेळेला त्या प्रदेशातील हवेची स्थिती कशी आहे, वातावरणाची स्थिती कशी आहे हे सांगण्याचं काम या वेधशाळेमार्फत वातावरण विज्ञानामध्ये अभ्यासल्या जाणाऱ्या किंवा वातावरण विज्ञानामध्ये असणाऱ्या वेधशाळेमार्फत या ठिकाणी व्यक्त केल्या जातं। म्हणून मित्रहो, आपण जर बघितलं तर आपल्याला असं दिसतंय की या वेधशाळा वातावरणाच्या स्थितीचा किंवा हवेचा तासाला अभ्यास या ठिकाणी करत असतात आणि तासाला अभ्यास करून विशिष्ट वेळेची वातावरणाची स्थिती कशी आहे हे सांगण्याचे काम या ठिकाणी करत असतात। मित्रहो, आपल्या भारतामध्ये देखील अशा प्रकारच्या वेधशाळा आहेत। खास करून मध्यवर्ती प्रकारची जी काही वेधशाळा आहे, हवामानाची वेध किंवा वातावरणाची असणारी वेधशाळा जी काही मध्यवर्ती अशा प्रकारची वेधशाळा आहे,
ती पुणे या ठिकाणी आहे. आणि मग पुणे या ठिकाणाहून दिवसातून 2 वेळेस दैनिक हवेच्या स्थितीचे नकाशे, दैनिक हवेच्या स्थितीचे नकाशे हे या ठिकाणी प्रकाशित केले जातात 2 वेळा. खास करून हे जे काही नकाशे आहेत हे दिवसातून 2 वेळा प्रकाशित करण्याचे काम एक तर सकाळी 8:30 वाजता किंवा संध्याकाळी 5:30 वाजता अशा पद्धतीने हे 2 नकाशे दैनिक हवेच्या स्थितीदर्शक नकाशे हे प्रकाशित करण्याचे काम या ठिकाणी या वेधशाळेमार्फत केलं जातं. आणि मग साधारणतः भारतातील हवेची स्थिती कशी आहे ही त्या ठिकाणी व्यक्त करण्याचे काम या ठिकाणी. मित्रहो, या वेधशाळेमार्फत 24 तासातील दिवसाच्या 24 तासातील आकडेवारी, वातावरणाच्या स्थितीदर्शक आकडेवारी किंवा हवेची आकडेवारी ही या ठिकाणी जमा केली जाते आणि त्यांचा अभ्यास करून मग हवेच्या संदर्भामध्ये पुढील काळातील हवेच्या संदर्भातील अंदाज व्यक्त करण्याचे काम हे या ठिकाणी केलं जातं. तर मित्र, अशा पद्धतीने या हवेचा अभ्यास देखील या ठिकाणी केला जातो. त्यानंतर या ठिकाणी आपण बघूया की जसं आपण हवा बघितली होती तसंच हवामान, ज्याला आपण क्लायमेट असं म्हटलेलं आहे. हवामान किंवा क्लायमेट असं म्हटलेलं आहे. तर या क्लायमेटचा विचार जर आपण केला की आपण बघितलं की हवा म्हणजे काय, तर विशिष्ट ठिकाणाची, विशिष्ट वेळेची, वातावरणाची स्थिती म्हणजे हवा आहे. तर आता हवामान म्हणजे काय हे जर आपण बघितलं किंवा हवामानाची जर आपण व्याख्या बघितली तर हवामान म्हणजे काय हे आपल्या लक्षात येईल. एखाद्या मोठ्या प्रदेशातील दैनिक हवेचे वर्षानुवर्ष, जी काही दैनिक हवा आहे या हवेचे वर्षानुवर्ष निरीक्षण, आणि मापन करून वातावरणाची जी सरासरी स्थिती काढली जाते त्याला हवामान असं म्हणतात. बघा, या ठिकाणी हवामानाची व्याख्या काय आहे, तर एखाद्या मोठ्या प्रदेशातील मोठा प्रदेश दैनिक हवेच्या स्थितीचा काय करायचं, स्थितीचे निरीक्षण व मापन करून जी काही सरासरी हवेची स्थिती आणि निरीक्षण आणि मापन हे करत असताना हे किती केलं जात आहे, तर दीर्घ कालावधीसाठी मापन हे कसं केलं जातं, दीर्घ कालावधी म्हणजे किती, 35 ते 40 वर्ष. 35 ते 40 वर्ष हवेच्या स्थितीचं एकंदर त्या ठिकाणी निरीक्षण आणि मापन केलं जातं. आणि निरीक्षण आणि मापन करून जी हवेची सरासरी स्थिती व्यक्त केली जाते, हवेची सरासरी स्थिती व्यक्त केल्या जाते त्याला आपण हवामान असं म्हणतो. बघा,
हवामान आपण कशाला म्हणतो तर एखाद्या मोठ्या प्रदेशातील मोठा प्रदेश आहे तेथील असणाऱ्या दैनिक हवेच्या स्थितीचा दीर्घ कालावधीपर्यंत वर्ष 35 ते 40 वर्षापर्यंत निरीक्षण आणि मापन केले जातं आणि मापन आणि निरीक्षण करून वातावरणाची जी काही स्थिती आहे सरासरी वातावरणाची जी काही स्थिती आहे ही वातावरणाची किंवा हवेची स्थिती ही त्या ठिकाणी व्यक्त केली जाते किंवा ही जी काही सरासरी वातावरणाची स्थिती काढली जाते त्याला आपण हवामान असं या ठिकाणी म्हणत असतो। आणि मित्रहो आपण पाहतोय की अशा प्रकारचं हवामान ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस त्या हवामानामध्ये जसं हवेमध्ये तासाला बदल होतात मिनिटाला बदल हवेच्या स्थितीमध्ये झालेला आपल्याला दिसतो येथे मात्र हवेची ही सरासरी स्थिती 35 ते 40 वर्षापर्यंत अभ्यासून काढलेली असते त्यामुळे तिच्यामध्ये सहसा बदल होत नाही तासाला बदल झालेला आपल्याला आढळत नाही। म्हणजे प्रामुख्याने ही बाब आहे की दीर्घकालीन हवेच्या स्थितीची सरासरी असते तर ती अल्प काळासाठी असणाऱ्या वातावरणाची स्थिती असते। हा फरक मात्र आपल्याला या दोन्हीमध्ये समजला पाहिजे। जर या दोन्हीतला फरक समजला तरच मग आपण हवा आणि हवामानामधील फरक या ठिकाणी समजू। आणि मग हा जो काही फरक या ठिकाणी आहे की दोन्ही ठिकाणी दैनिक हवेच्या स्थितीचाच विचार केला जातो दैनिक वातावरणाच्या स्थितीचाच विचार केला जातो मात्र हवेमध्ये अल्पकाळासाठी असतो तर इथं दीर्घकालीन हवेच्या स्थितीचे निरीक्षण आणि मापन करून जी वातावरणाची सरासरी स्थिती काढली जाते त्याला आपण हवामान असं या ठिकाणी म्हणत असतो। तर मित्रो अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण हवामान व्यक्त करत असतो त्यावेळेस राजस्थानचं असणारं हवामान कसं आहे उष्ण आणि कोरडं हवामान असं ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस निश्चित 35 ते 40 वर्षापर्यंत राजस्थानमधील असणाऱ्या वातावरणाच्या स्थितीचा आपण अभ्यास केलेला असतो आणि 35 ते 40 वर्षापर्यंत वातावरणाच्या स्थितीचा अभ्यास करून राजस्थानचं जे काही हवामान आहे हे हवामान उष्ण आणि कोरडं आहे असं आपण त्या ठिकाणी त्या वातावरणातील सरासरी स्थितीच्या संदर्भात आपण आपलं अनुमान व्यक्त केलेलं असतं आणि यालाच आपण हवामान असं या ठिकाणी म्हणत असतो। तर मित्रहो अशा पद्धतीने हवामान व्यक्त करतात किंवा हवामानाची ही व्याख्या या ठिकाणी केलेली आपल्याला दिसून येते। तर मित्रहो आजच्या तासामध्ये आपण हवामानाची जी काही व्याख्या आहे ही या ठिकाणी बघितलेली आहे। धन्यवाद।